नमस्कार, मी मुख्य व्यवस्थापक समीर कारेकर. क्रांती बायोटेकमध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सहर्ष स्वागत. मी आज आपल्या पुढे जे घेऊन आलो जानेवारी महिन्यातील आंबा बहाराचं व्यवस्थापन. आपण बघितले डिसेंबर महिना संपत असताना शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 23 तारखेपासून ढगाळ परिस्थिती होती. काही क्षेत्रामध्ये पाऊस झालेला आहे आणि ती परिस्थिती 3 जानेवारीपर्यंत आपणास अनुभवायला मिळाली. 3 जानेवारीपासून अचानक थंडीमध्ये वाढ झाली. गरमीकडून थंडीकडे जात असताना झाडात काही गोष्टी बदल होतात आणि ते प्रामुख्याने त्या अशा पिरियडमध्ये शेतकऱ्यांनी पिकाचं व्यवस्थापन कसं करायचं, त्यात पहिल्यांदा किडी आणि रोगापासून झाडाला कसं वाचवायचं, दुसरं न्यूट्रिएंट मॅनेजमेंट हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असल्यामुळे खताचं व्यवस्थापन, फवारणीचं नियोजन आणि यात क्रांती बायोटेक ज्या फांदीला बहार आला नसेल त्या फांदीला सुद्धा बहार आणण्याचं त्याचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. यात मी आपणास सांगू इच्छितोय, आपल्या पुढे दाखवू इच्छितोय. बघा, हे जी पिनॅकल्स आहेत ज्याला बहार आलेलं आहे त्या पिनॅकल्समध्ये हजारो फुल्स आहेत आणि हजारो फुलामध्ये मादा फुलांचं पर्सेंट हे 15% असतं आणि मादा फूल पॉलिनेशन झाल्यानंतर त्याचं सेटिंग झाल्यानंतर फळात रूपांतर होते आणि आलेलं फळ हे त्याचा साईज अधिक, त्याची चकाकी येण्यासाठी आणि बार करपू नये यासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी त्याकडे लक्ष देणं अनिवार्य आहे. आणि ते लक्ष देत असताना शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, काय करू नये याविषयी आपण आपल्या पुढे सांगतोय. सगळ्यात महत्त्वाचं फुलोरा येत असताना आणि फळाची सेटिंग मी इथं खूप बारकाईने दाखवू इच्छितोय की झुपक्यांनी इथे मादा फुलं दिसतील आपल्याला. फुलाचं रूपांतर फळामध्ये जे कन्व्हर्शन आहे झुपक्यामध्ये दिसेल. आपण बघू शकता, बारकाईने दाखवण्याचा प्रयत्न आहे माझा. हे यासाठी शेतकऱ्याला प्रत्येक स्प्रिंगमध्ये झिंक आणि बोरॉन गरजेचं आहे. फुलाचं रूपांतर फळात करण्यासाठी बोरॉन फार महत्त्वाचं आहे आणि सोबतच बुरशीजन्य रोगांपासून आणि भुरी या रोगांपासून जर बहाराला वाचवायचं असेल तर त्यासाठी कॉपर आणि सल्फर हे त्या बहारावर स्प्रे करणं जरुरी आहे. जेव्हा कळीचं रूपांतर फुलोऱ्यात होतं त्यावेळेस त्यावर फुलकिडे मोठ्या प्रमाणात येतात, थ्रिप्स येतात, सोबतच त्यावर तुडतुड्याचा सुद्धा अटॅक येतोय. अशा अवस्थेत फुलकिडे किंवा तुडतुड्यासाठी किंवा पांढऱ्या माशीसाठी आपण काय नियोजन करणार, तर बाजारपेठेत उपलब्ध असलेलं इमिडाक्लोरोफिड घेऊ शकता, पिप्रोनिल घेऊ शकता, बुप्रोबेन्झिन घेऊ शकता आणि सोबतच ढगाळ परिस्थिती असेल तर यावर फुलं खाणारी अळीसुद्धा जोर मारते. आता ह्या अळीचं नियंत्रण करण्यासाठी इमॅबॅक्टिनचा आपण वापर करू शकता किंवा याला डंक करू नये म्हणून जी अळी येते, ज्या बहाराचा तुरा असतो त्याला डंक केल्या जाते आणि तिथला बारातलं न्यूट्रिएंट्स खाल्लं जातं आहे. त्या अळीसाठी कंट्रोलसाठी आपण सांगू शकतोय बॅराझाईट हे आपण यावर स्प्रे घ्या आणि व्यवस्थितपणे बाराचं नियोजन करा. आणि हे नियोजन करत असताना सोबतच याला खताची गरज पडेल. तर मित्रांनो, मी आपणास सांगू इच्छितोय की अशा अवस्थेमध्ये झाडाला सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश हा फुलोरे यायच्या अगोदर आपण देत असतो, पण नंतर फुलोऱ्याचं रूपांतर फळात होत असताना महत्त्वाचं आहे खताची कमतरता
येऊ नये म्हणून आपण झाडाला सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश देत असतो. वारंवार मी आपणास वरखतावर नेत नाहीत आणि वरखत जर आपण दिलं तर शेतकरी हा टिकू शकत नाहीत. त्यामुळे मुळाद्वारे आपण सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅशचा वापर करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा कमी खर्चामध्ये उत्पादन वाढीस फायदा होईल. त्यानंतर येतंय पाण्याचं नियोजन. पाण्याचं नियोजन सांगण्या अगोदर मी आपणास सांगू इच्छितो की आमचं यूट्यूब चॅनल क्रांती बायोटेक चिमूर तंत्रज्ञान या नावाने आहे. शेतकऱ्यांनी ते लाईक सबस्क्राईब करावं आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा. त्यासाठी आता पाण्याचं नियोजन, फुलाचं रूपांतर फळात होत असताना आणि जमीन वातावरणात जर थंडी असेल तर जमिनीतली गरमी टिकवण्यासाठी आणि ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आपल्याला पाण्याचं नियोजन प्रॉपर वे करणं गरजेचं आहे. पाण्याचं नियोजन आपण जर नाही केलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणात फुलगळ दिसेल आणि सेटिंग प्रॉपर वे होणार नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे सुद्धा पाण्याचं नियोजन जमिनीच्या प्रकारानुसार, वातावरणातील बदलानुसार करावं, म्हणजेच शेतकऱ्याला उत्पादनात घट येणार नाहीत. आणि अधिकची माहिती पाहिजे असेल तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो, 73 50 28 71 11 यावर संपर्क कर. धन्यवाद शेतकरी मायबापांनो. आपल्याला आंब्याचं नियोजन करायचं असेल किंवा कोणत्याही फळ पिकाची लागवड करायची असेल तर क्रांती बायोटेक रोगमुक्त कलमं देतो आहेत. त्यांना टेक्नॉलॉजी देतो, पिकवून